हर शिव हर हर बोला, हर 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 शिव हर हर बोला, हर 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 शिव हर हर बोला. डम 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 डमरू वाजवित, डम 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 डमरू वाजवित. आठवणीतले भजन सम्राट बुवा श्री काशीनाथ शिवराम जाधव उर्फ लालू बुवा. बुवांचा जन्म गुरुवार दिनांक 18 जुलै 1933 रोजी देवयानी एकादशी या दिवशी झाला. बुवांचं शिक्षण जिल्हा परिषद शाळा प्रभानवल्ली येथे झालं. घरातच वारकरी संप्रदायाचं वातावरण असल्यामुळे बुवांना भजनाची अपार आवड होती. शालेय शिक्षण पूर्ण करून 1952च्या दरम्यान बुवा नोकरी निमित्त मुंबई भायखळा येथे आले. नोकरी करता करता भजनाचा छंद जोपासू लागले. 1955 साली बुवाने आपल्याच गावच्या मुंबईत राहणारे जे लोक आहेत त्या सर्वांना एकत्र करून श्री लक्ष्मी म्हाळकाई देवी प्रसन्न या नावाने भजन मंडळाची स्थापना केली. त्यावेळी सर्व गाववाले एकत्रच असायचे. काळाचौकी येथे गावच्या सर्व लोकांची मिळून एक खोली असायची. त्या खोलीवर भजनाची नेहमी रिहर्सल चालायची. त्यानंतर बुवाने अनेक सिंगल बाऱ्या तिथे करायला चालू केल्या. अनेक नामवंत भजनी बुवांबरोबर डबल बाऱ्या चालू केल्या. बुवांचा आवाज पहाडी व गोड गळ्याचा होता. ज्या ज्या जुन्या जाणत्या लोकांनी लालू बुवांचं भजन ऐकलंय ते आजही सांगतायत की बुवांच्या डबल बाऱ्यांना एवढी गर्दी व्हायची की बुवांना पाहण्यासाठी लोक येत असायचे. कारण बुवांचं राहणीमान सुद्धा तसंच होतं, गौरवर्ण आणि हँडसम दिसण्यासाठी. त्यामुळे ते पोशाख सुद्धा साजेसा असायचा त्यांचा. बुवांच्या भजनात सर्व रसिक मंत्रमुग्ध व्हायचे. अशा अनेक डबल बाऱ्या बुवांनी मुंबईमध्ये गाजवल्या. नंतर बुवांचा विवाह झाल्यानंतर ते बुवा कायमस्वरूपी मुंबई सोडून गावी रत्नागिरी आपल्या सासूरवाडीला नोकरी निमित्त आले व रत्नागिरीतील पोलीस हेडक्वार्टर्स चे भजन मंडळ चालू लागले. मुंबईप्रमाणे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग येथे सुद्धा बुवांच्या डबल बाऱ्या होऊ लागल्या आणि बुवांना प्रसिद्धी मिळू लागली. बुवांचा खूप मोठा चाहता वर्ग आजही आहे. त्यांच्याबद्दलच्या जुन्या आठवणी आजही लोक भरभरून सांगत असतात. कसोबा, फणसोबा येथे सुद्धा त्यांचे भजन मंडळे होती. स्वामी स्वरूपानंद पावस येथील स्वामींनी त्यांचं भजन ऐकून त्यांना एक संजीवनी गाथा दिली होती. बरेच डबलबारी भजन बुवांनी केली. त्यामध्ये बुवा मधुसूदन सुखद्रे, श्रीधर चव्हाण, बुवा श्री विजय परब, बुवा श्री कुंभार, बुवा श्री मनोहर पवार, बुवा श्री प्रकाश सुर्वे, बुवा श्री कमलाकर कुरू अशा अनेक नामवंत भजनी बुवांबरोबर बुवाने डबल बाऱ्या केल्या आणि गाजवल्या सुद्धा. त्यानंतर शहरामध्ये जागे अभावी बुवाने 1975 साली आपल्या मूळ गावी प्रभानवल्ली येथे स्थायिक झाले व घरची शेतीवाडी सांभाळून आपल्याच गावातील भजन मंडळ चालवून डबलबारी भजने करू लागले. लांजा पंचक्रोशीत त्यांच्या नावाचा दबदबा आजही कायम आहे. बुवांचे कुटुंब, बुवांना 3 मुलं, मुलगी उषा, मुलगा अनिल व मुलगा सुनील. सुनील म्हणजेच आजचे सुप्रसिद्ध भजन सम्राट कैलासवासी विलास पाटील बुवा यांचे पट्ट शिष्य, सुप्रसिद्ध भजनकार बुवा श्री सुनील जाधव. लालू बुवा यांनी अनेक नाटकांना संगीत दिले आहे. त्यांची दत्त भक्तीचा महिमा म्हणून गावात प्रसार चालू केला आणि आपल्या राहत्या घरी दत्त जयंती साजरी करायला चालू केली.
त्याला आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. बुवांच्या भजनाचा वारसा हा 3 पिढ्या पुढे चालू आहेत. बुवांचे धाकटे मुलगे श्री सुनील जाधव बुवा हे बुवांना डबलबारीमध्ये पकवाज साथ सुद्धा करायचे. आता बुवांची मुलगी श्रद्धा, भक्ती, भैरवी आणि त्यांचा मुलगा तबला वादक सोहम हे आपल्या आजोबांची परंपरा आणि वारसा पुढे चालवत आहेत. दिनांक 16 नोव्हेंबर 2012 वयाच्या 79व्या वर्षी बुवानी या जगाचा निरोप घेऊन शेवटचा श्वास घेतला. अशा या दत्तभक्त आणि भजनी वारकऱ्याला आमच्याकडून भावपूर्ण आदरांजली.